आयर्लंडमधील सुपरमार्केटमध्ये ट्रॉलीला सुद्धा पैसे द्यावे लागतात. हाय, मी स्नेहा आयर्लंडमधून. तर आज मी आले होते इथल्या जवळच्या सुपरमार्केटमध्ये ग्रोसरी शॉपिंगसाठी. आणि इथली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथल्या ट्रॉलीज अशा लॉक केलेल्या असतात, ज्या एक कॉईन इन्सर्ट करून आपण त्यांना अनलॉक करू शकतो आणि आपली शॉपिंग करू शकतो. शॉपिंग झाल्यानंतर ट्रॉली जागेवरती लावायची आणि आपण आपला कॉईन काढू शकतो. इथे आल्यानंतर हे पाहून बरं वाटलं, की ज्या गोष्टी आपल्या इकडे भेटतात त्या इथेही भेटतात, पण जरा महाग असतात, तो भाग वेगळा. आणि हे पाहून तर मला धक्काच बसला, की इथे कोथिंबिरीचं एवढंसं पॅकेट ₹100 होतं. खरंच आपल्या इकडे गोष्टी किती योग्य दरात आणि सहज उपलब्ध होतात ना. असंच प्रत्येक गोष्ट कंपेअर करत करत आम्ही शॉपिंग करत होतो. सर्व शॉपिंग झाल्यानंतर आम्ही आलो बिलिंग सेक्शनला. तिथे थोडी गर्दी होती, पण काही वेळानंतर आमचा नंबर आला. सगळ्या गोष्टी पॅक केल्या आणि बिलिंग झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो. बाहेर आल्यानंतर आपण इन्सर्ट केलेला कॉईन काढायचा आणि ट्रॉली परत जागेवरती लावायची. अशा बऱ्याचशा डिसिप्लिनरी ट्रिक्स इथल्या शॉपिंग सेंटरमध्ये असतात. तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा. थँक